तर पुण्यामध्ये आज ज्या कामगारांचे पैसे पगार थकलेत असे कामगार आणि त्याचबरोबर आपल्या अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी पुण्यात समृद्ध जीवनच्या कार्यालयाबाहेर एकच गोंधळ घातला। समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे कंपनीचा गाडा ठप्प झालाय। समृद्ध जीवनच्या 2000 कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत, शिवाय हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी कामगार आणि ठेवीदारांनी पुण्यातल्या डेक्कनमधील समृद्ध जीवनच्या ऑफिस बाहेर गोंधळ घातला। समृद्ध जीवनच्या संचालकांनी दुसरी कंपनी स्थापन करून गाशा गुंडाळल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। 2000 एम्प्लॉयचा नाही म्हटलं तरी 10 करोडच्या आसपास पेमेंट पेंडिंग आहे, प्लस पीएफ 12 करोडाचा यांच्याकडे पेंडिंग आहे। यांनी समृद्ध फूडचा आतापर्यंत पीएफ नाही भरलेला, मल्टीशेटचा पण यांनी आजपर्यंत पीएफ यांनी भरलेला नाही आहे। याच्यामध्ये की आमची जी पेमेंट थांबलेली आहे, पेमेंट पीएफ रिडेशनल टॅक्सेस जे आमचा राहिलेला आहे तो आम्हाला पूर्णपणे भेटणं गरजेचं आहे। आणि आम्ही इथं आलो, इन्क्वायरी करतोय आम्ही प्रॉस्पेरिटी ऑफिसला, एच ऑफिसला, तर आम्हाला आतापासून 4 ते महिन्यापासून उडवाउडवीचे यांचे सारखे उत्तर भेटत आहेत। ठीक है, आइडियल कंपनी खरीदने के लिए इनके पास करोड़ों करोड़ों रुपया है, लेकिन हमारा सैलरी पेमेंट ये सब देने के लिए पैसा नहीं है इनके पास। देखिए कल अभी सब भाग रहे हैं चोरों की तरह। 50,000साठी मी आलेले, माझे आता 5 वर्ष झालं गुंतलेले मी बी। आता माझं सगळं पूर्ण झालेलं, मला नवीन बी ते हे दिलेले, हजर तिकीट नाही का ते जमा केलेले। मला म्हणले ह्या महिन्यात पैसे दिले, खातं बितं सगळं दिलेले बँकेचं, तर मला म्हणले ह्या महिन्यात तुम्हाला पैसे भेटतात, तुम्हाला काय अजून पैसे बँकेत आलेले नाहीत। कमी यांच्याकडे माझे 6.5 लाख रुपये अडकले आहे। रोज मी इथं फेरफटका मारतो, हे म्हणतात की आज भेटल उद्या भेटल, त्याच्यामध्ये यांच्याकडनं चेक भेटले, ते चेक पण 4 महिन्यानंतरचे दिले, ते चेक पण यांनी बाउन्स केले। ते चेक आणून दिल्यावर परत हे म्हणले की नाही होईल सगळं, आम्ही आहे इकडं बसलो आहे, आम्ही कुठं पण जाणार नाही आहे। पण असं करून आम्हाला रोज आता किती लोक येतात ते तुम्ही स्वतः बघताय। आता आमची मागणी हीच आहे की आमचे पैसे आम्हाला परत भेटावं। ते